गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यांना माझा आवाज येतोय का सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये. ओके, सगळ्यांनी ईबीएसचं टेक्स्टबुक ओपन केलं. ओके, तर आपण कुठला लेसन स्टडी करतोय? मोर अबाउट लेसन नंबर 10, मोर अबाउट वॉटर. लास्ट टाइम आपण बघितलं होतं या लेसन मध्ये काय बघितलं होतं? वॉटरच्या प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज होत्या कोण मला सांगेल का? वॉटरच्या प्रॉपर्टीज कोण सांगणार मला? कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या होत्या वॉटरच्या? कोई मुझे बताएगा कौन से प्रॉपर्टीज देखे थे हम लोगों ने? तो हम लोगों ने देखा था ना. आपण काय बघितलं होतं? प्युअर वॉटर हॅज नो कलर, नो टेस्ट, नो स्मेल अँड प्युअर वॉटर इज अ ट्रान्सपरंट. बघितलं होतं ना आपण? काय काय बघितलं होतं? जो प्योर वाटर असतं, जो प्योर वाटर होता है उसको कलर नहीं होता है, स्मेल नहीं होता है, टेस्ट भी नहीं होता है. त्याला चव पण नसते, कलर पण नसतो आणि वास पण नसतो. बाद में हम लोगों ने दो न्यू टर्म्स पढ़े थे. आपण दोन न्यू टर्म्स बघितले होते. कुठले कुठले? ट्रान्सपरंट और ओपॅक्यू. तर ट्रान्सपरंट म्हणजे काय? मी काय सांगितलं होतं? ज्या सबस्टन्स मधून आपल्याला आरपार दिसतं त्याला काय बोलतात? ट्रान्सपरंट. इफ यू कैन सी थ्रू अ सब्सटेंस, आप लोग जिस चीज में से पीछे का मीन्स आर देख सकते हो उसे क्या कहते हैं? ट्रान्सपरंट. ओपॅक्यू म्हणजे काय? इफ यू कॅन नॉट सी थ्रू अ सबस्टन्स, तुम्ही त्या एखाद्या सबस्टन्स मधून आरपार बघू शकत नाही त्याला काय बोलतात? ओपॅक्यू. आप लोगों को मैंने पढ़ाया था ना, याद है ना सबको? सगळ्यांना लक्षात आहे ना? नंतर काय बघितलं होतं आपण? एक्सपेरिमेंट होते. ट्राय दिस. तुम्हाला खूप सारे याच्यात एक्सपेरिमेंटच होते. तर बघा, आणि नंतर आपण प्रॉपर्टीज बघितल्या. प्युअर वॉटर हॅज अ नो कलर, नो स्मेल, नो टेस्ट, नो ट्रान्सफर इज अ ट्रान्सपरंट. ओके. त्याच्यानंतर अजून एक एक ऍक्टिव्हिटी होती. काय ऍक्टिव्हिटी होती? शेप बद्दल. वॉटरचा जो शेप आहे त्याच्याबद्दल एक ऍक्टिव्हिटी होती. लक्षात आहे ना सगळ्यांचं? जर तुम्ही एक गव्हाचं पीठ वगैरे ताटामध्ये घेतलं तर ते कसं राहतं? एकदम ढीग, जसं ढीग असतो तसंच राहतं. आणि पण जर तुम्ही पाणी एका वाटीमध्ये नाहीतर एका ग्लासामध्ये पाणी टाकलं तर ते पाण्याचा आकार कसा होतो? शेप कसा होतो? जसं त्या ग्लासचा शेप आहे तसा त्या डिशचा शेप आहे तसा त्या वॉटरचा सुद्धा शेप होतो. म्हणून काय एक प्रॉपर्टी होती? वॉटर डज नॉट हॅव शेप इट ऑफ इट्स ओन. जी वॉटर असतं, जे पाणी असतं त्याला स्वतःचा काही आकार नसतो. दॅट इज वाय इट स्प्रेड वेन इट स्पिल्स ऑन दी फ्लोअर. त्याच्यामुळे आपण जेव्हाही आपल्या फरशीवर जेव्हा पाणी पडतं तेव्हा ते पसरतं. लक्षात आहे ना सगळ्यांना? अजून काय शिकवलं होतं? इट टेक्स द शेप ऑफ इट्स कंटेनर. जसं त्याला कुठल्याही भांड्यात टाका, त्या भांड्याचा तो काय करतो? आकार घेतो. काय करतो? आकार घेतो. नंतर इट स्प्रेड्स ऑन अ फ्लॅट सरफेस. जर एखादं सपाट फ्लॅट सरफेस असतं त्याच्यावर, तुमच्या घरातली फरशी वगैरे, त्याच्यावर पाणी सांडलं तर ते पसरतं. इट फ्लोज डाऊन अ स्लोप. आणि इट फ्लोज डाऊन स्लोप, जर तुमच्या घराचा स्लोप असेल, घराचा छप्पर, रूफ वगैरे, तर त्याच्यावर बघा जसं छप्पर कसं असतं? स्लोप उतरत असतो ना घराचं छप्पर, तर त्याच्यावर जर तुमचं पावसाचं पाणी पडत असेल तर ते कुठे पडतं? खाली पडतं ना. मग पाणीचं काय? एक अजून एक प्रॉपर्टी, इट फ्लोज डाऊन अ स्लोप. उतारावरून ते काय करतं? खाली वाहत येतं. कळाले सगळ्यांना प्रॉपर्टीज? प्रॉपर्टीज लक्षात आहेत का लास्ट टाइमच्या?
ओके, चला आपण पुढचा पाठ घेऊया आज. सगळ्यांनी टेक्स्टबुक ओपन करा आणि सगळ्यांना स्लाइड दिसते का सांगा एकदा मला. स्क्रीन दिसते का? ओके, चला आपण स्टार्ट करूया. नेक्स्ट पार्ट काय आहे? द 3 स्टेट्स ऑफ वॉटर. पाण्याच्या 3 अवस्था. 3 स्टेट्स ऑफ वॉटर म्हणजे आपल्याला पाणी कुठल्या कुठल्या रूपामध्ये दिसतं, कुठल्या कुठल्या रूपामध्ये आपल्याला पाणी भेटतं. आप लोगों को जो पानी है आप लोगों के घर पे वो कौन से फॉर्म में होता है. तो देखिए यहाँ पे, तो इथं बघूया आपण. द 3 स्टेट्स ऑफ वॉटर. ट्राय दिस. प्लेस अ फ्यू आइस क्यूब इन अ ग्लास and see what happens to them while after a while. तर तुम्हाला काय सांगितलं, एका काचेच्या ग्लासामध्ये बर्फाचे खडे ठेवायला सांगितले आणि थोड्या वेळाने मग बघायचं, ऑब्झर्व करायचं. 1 तास वगैरे ठेवून द्यायचं आणि नंतर येऊन तिथे बघायचं की काय झालं, काय तुम्हाला दिसलं, बर्फाचं काय झालं, काय होईल बर्फाचं. क्या होगा, आप लोगों ने एक कांच के ग्लास में आइस क्यूब रख दिए, आप जो बर्फ है बर्फ के गोले रख दिए और 1 घंटे के बाद आप लोग देखने के लिए आ गए, तो उस बर्फ का क्या हो जाएगा. काय होणार त्या बर्फाचं, कोण सांगणार मला. काय होईल. ओके, गार्गी सांग. त्या बर्फाचं पाणी होईल. ओके, वेरी गुड. तो देखिए गार्गी ने हम लोगों को बताया, उस जो बर्फ है, बर्फ का गोला, उसका क्या होगा, वो पिघल जाएगा, उसका पानी हो जाएगा. बर्फाचं काय होईल, पाणी होऊन जाईल. ओके, तो हम लोगों को यही चीज सीखना है कि वो बर्फ का पानी कैसे हो जाता है. जो बर्फ होता है, आप लोग फ्रिज में से बर्फ बाहर निकालते हो और कुछ देर आपके हाथ में क्या हो जाता है, उसका पाणी हो जाते ना, पिघल जाते है वो. तुम्ही जे बर्फ घेता फ्रीज मधून आणि थोड्या वेळ बाहेर ठेवलं तर लगेच पाणी होतं ना. तर ते पाणी का होतं ते आपल्याला या लेसन मध्ये काय करायचंय, शिकायचं आहे. तो देखिए बाद में अजून एक सांगितलं ऍक्टिव्हिटी. ट्राय दिस. ये करके देखिए. डू दिस एक्सपेरिमेंट विद द परमिशन ऑफ एन अडल्ट अँड अंडर हर हिज सुपरविजन. तर तुम्हाला हे जी ऍक्टिव्हिटी आहे सांगितले, ही जरा मोठ्यांच्या म्हणजे कोणतरी सोबत मोठे असल्यावरच करून बघायचे, कारण इथे बर्नरचा गॅसचा यूज होतोय. तर तुम्ही छोटे आहेत ना, त्याच्यामुळे तुम्हाला ही जी ऍक्टिव्हिटी आहे कोणीतरी मोठे, मम्मी पप्पा नाही तर टीचर वगैरे, स्कूलमध्ये सायन्स लॅबोरेटरीमध्ये टीचर वगैरे सोबत करायची. ओके, काय दिली ऍक्टिव्हिटी आपण ती बघूया. हिट सम वॉटर ऑन अ बर्नर. व्हॉट डू यू सी आफ्टर सम टाइम. तर तुम्हाला काय सांगितलंय की हे जे पाणी आहे, जसं तुम्ही गॅसवर तापत ठेवता तसं इथे एक याला काय बोलतात, हे तुम्हाला दिसतंय ना, याला बोलतात बर्नर. हे जे खाली तुम्हाला दिसतंय, जसं आपल्या गॅसचं जसं असतं ना, तसंच हे बर्नर आहे, याला बोलतात बर्नर. आणि त्याच्यावर ही जाळी ठेवतात. हा एक स्टँड असतो, त्याच्यावर जाळी ठेवतात, त्याच्या खाली बर्नर लावायचा असतो आणि इथे एक भांड ठेवलंय आणि पाणी तापत ठेवलंय. यहाँ पे वो चीज दिख रही है ना येलो कलर की, इसको बोलते हैं बर्नर. जैसे हमारा गैस होता है वैसा ही होता है. और ये स्टैंड होता है, उसके ऊपर ये जाली रखते हैं नेट जैसी, और उस पर वो साइंस लाइब्रेरी में आप लोग नेक्स्ट क्लास में 7-8 को जाओगे ना, तो तब आप लोगों को इस पे ही सब एक्सपेरिमेंट करना पड़ता है. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही मोठे होणार नेक्स्ट क्लास म्हणजे 7th-8th ला जाणार, तर तुम्हाला हे सगळे तुम्हाला समजतील कसं यूज करायचंय. तो याला काय बोलतात, बर्नर. तो यहाँ पे उन लोगों ने क्या बोला, उस बर्नर पे क्या करिए, पानी हीट करने के लिए रखिए, पानी गर्म करायला ठेवा. ओके. व्हाट डू यू सी आफ्टर सम टाइम. आप लोगों को क्या दिखाई देगा बाद में, थोड़ी देर बाद आप लोगों को क्या दिखाई देगा, तुम्हाला काय दिसेल थोड्या वेळानंतर. तो वॉटर बीइंग्स टू बॉईल. तर पाणी काय होईल, उकळू लागेल. और जो पानी होगा वो क्या होगा, उबलेगा. उबलता है ना पानी. ओके. कीप इट बॉइलिंग फॉर सम टाइम अँड ऑब्झर्व इट. तर तुम्हाला काय सांगितलं, हे पाणी अजून जरा उकळत ठेवा, अजून खूप थोडा वेळ काय करा तिथे उकळत ठेवा आणि नंतर त्याचं ऑब्झर्वेशन करा
क्या बोला आप लोगों को, ये जो पानी उबल रहा है उसको और रखिए वहां पे उबलने के लिए, और थोड़ी देर बाद उसको ऑब्जर्व कीजिए। व्हाट डू यू सी, आपको क्या दिखाई देगा? देर इज अ लेस वॉटर इन अ बिकर, तर तुम्हाला त्याच्या भांड्यामध्ये, हे जो बर्तन होत आहे, हे जे भांड असतं याला बोलतात बिकर. काय बोलतात? बिकर. ओके, हे सगळं सायन्स लैबोरेटरी मध्ये यूज होतं, ये सायन्स लैबोरेटरी में यूज होते ये सब. तर इस बर्तन को क्या बोलते? बिकर बोलते. तर काय सांगितलं त्यांनी? देर इज अ लेस वॉटर इन अ बिकर. तर काय होणार त्या बिकर मध्ये? उस बिकर में क्या होगा? बहुत कम पानी बच जाएगा, रह जाएगा. त्याच्यात मध्ये खूप पाणी कमी झालेलं दिसेल. व्हाय इज देअर लेस वॉटर दॅन बिफोर, मग याच्यामधलं पाणी का कमी झालं? आधी तर खूप जास्त होतं आणि नंतर कमी. देखिए यहाँ पे दिख रहा है ना आप लोगों को, तुम्हाला इथे दिसतंय बघा, आधी खूप जास्त वॉटर है उस बीकर में, पहले खूप बहुत ज्यादा पानी है और बाद में देखिए कम हो गया. तो ऐसा क्यों हुआ? असं का झालं? पाणी उकळल्यानंतर कमी का झालं? सगळ्यांना ते समजतंय ना? सगळ्यांना कळतंय ना? माझा आवाज क्लिअर आहे ना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा जरा. ओके, तर का ते पाणी कमी झालं? एका बिकर मधलं, एका बिकर जेव्हा पाणी उकळायला ठेवलं तेव्हा जास्त होतं आणि थोड्या वेळ उकळल्यानंतर त्या बिकर मधलं पाणी कमी का झालं? तर बघा इथे दिले आन्सर. युजिंग tongs, hold a steel plate in the steam coming from the water only for a few moments and remove it. What do you see on the underside of the plate? Droplets of water have a from on it. तर बघा तुम्हाला काय सांगितलं इथे, जो चिमटा असतो माहिती ना सगळ्यांना, हे असं चिमटा माहिती सगळ्यांना, चिमटा, पक्कड, तुम्हाला माहित असेल. तर याच्याने काय करायचं, त्या बिकरवर काय करायचं, पाणी उकळत असताना एक प्लेट ठेवायची झाकून, त्या भांड्यावर प्लेट झाकून ठेवायची आणि नंतर थोड्या वेळानंतर ती काढायची. तर तुम्हाला काय दिसणार त्या प्लेटच्या खाली? काय दिसतं तुम्हाला त्या प्लेटच्या खाली? पाण्याचे ड्रॉपलेट तयार झालेले दिसतील ना, पाण्याचे छोटे छोटे थेंब जमा झालेले दिसतील, दिसतात ना? तुम्ही घरी कधीही, तुम्ही तुमची आई भाजी वगैरे करत असेल, कालवण वगैरे, तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही जर पातेल्यावर जर तुम्ही हे ठेवलं, प्लेट वगैरे ठेवली आणि थोड्या वेळाने काढल्यानंतर त्या प्लेटवर काय दिसतील? पाणी जमा झालेलं दिसेल, पाण्याचं थेंब जमा झालेले दिसतील. तो यहाँ पे क्या बोला है आप लोगों को, जो ये पकड़ पता है ना आप लोगों को? पकड़ से क्या करना है, प्लेट को उस बिकर के ऊपर रखना है और थोड़ी देर बाद उसको निकाल कर देखना है. उसके नीचे क्या होगा? स्मॉल स्मॉल पानी के ड्रॉप्स जमा हुए होंगे. ओके, तो ऐसा क्यों हुआ? असं का झालं? वेअर डिड दिस ड्रॉपलेट कम फ्रॉम, हे जो ड्रॉपलेट है, ये हे सगळे जे पाण्याचे थेंब आहे हे कुठून आले? ये ड्रॉपलेट कहाँ से आ गए? ओके, तो देखिए इसका आंसर यहाँ पे है. तर काय सांगितलं इथे आन्सर बघा. वेन वॉटर बिकम्स कोल्ड इट फ्रीजेस. ओके, तर जेव्हा तुम्ही पाणी थंड करता, फ्रीज मध्ये ठेवतो ना पाणी थंड ठेवायला, फ्रीजर मध्ये, तेव्हा काय होतं? ते फ्रीज होतं. काय होतं? फ्रीज होतं. फ्रीज होतं म्हणजे गोठतं. दॅट इट टर्न्स इनटू आईस, आणि म्हणजेच काय, त्याचा बर्फाचं पाण्याचा काय होतो? बर्फ होतो. वेन आईस इज लेफ्ट अनकवर्ड, आणि जेव्हा तो बर्फ तुम्ही बाहेर असाच ठेवला उघड्यावर, तर इट गेट्स हीट फ्रॉम द एअर अराउंड इट, आणि तो काय होतो? आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये जे थोडी गरम हवा आहे त्याच्याने काय होतं? तो हीट होतो, त्याला हीट मिळते, उष्णता मिळते आपल्या आजूबाजूच्या परिसरातून, आणि मग तो काय होतो? विरघळतो, वितळतो. काय होतो? सॉरी, वितळतो. इट मेल्ट्स म्हणजे वितळतो. दॅट इज इट फॉर्म्स वॉटर, मग परत त्या बर्फाचं काय होतं? पाणी होतं.
व्हेन वॉटर गेट्स इनफ हीट इट टर्न्स इनटू द वेपर. आणि तुम्ही जर पाण्याला उकळलं, पाण्याला उष्णता दिली, गॅसवर तुम्ही पाणी तापत ठेवता, तर त्याचं काय होतं, पाण्याचा जे पाणी कमी झालेलं दिसतं ना, त्याचं काय होतं, त्या पाण्याची वाफ होते. काय होते? वाफ होते. इट टर्न्स इनटू वेपर, म्हणजे त्या पाण्याची काय होते? वाफ होते. देखिए यहाँ पे क्या बोला है, जब आप लोग फ्रीजर जो पानी होता है फ्रीज में रखते हो फ्रीज होने के लिए, ओके, तो तब क्या होता है, उसका आइस में कन्वर्ट होता है. त्याचा काय होतं, उसका क्या होता है, बर्फ होता है. क्या होता है? बर्फ होता है. जब आप लोग वही बर्फ बाहर ऐसे ही किधर भी रखते हो प्लेट में, तो उसका क्या होता है, फिर से पानी होता है. क्या होता है? पानी होता है. ओके. तो क्यों होता है पानी, उस बर्फ का पानी क्यों होता है? क्योंकि हमारे सराउंडिंग में जो सराउंडिंग में जो हीट है, सराउंडिंग में थोड़ी थोड़ी जो हीट होती है, उस हीट्स की वजह से वो क्या होता है, मेल्ट होता है. मेल्ट होता है यानी पिघलता है. ओके. इट फॉर्म्स वाटर, और बाद में पिघल के क्या बनता है, उसका पानी ही बनता है. क्या बनता है? पानी बनता है. अब जब भी आप लोग इस पानी को गैस पे रखकर उसको उबालते हैं, उसका जो पानी होता है, आप लोग पानी गर्म करते हैं ना नहाने के लिए वगैरह, पीने के लिए, तो उस पानी आप लोग उस पानी का क्या होता है, उबालते समय आप लोगों को ऐसे ऊपर जाते हुए वाफ दिखती होगी. वाफ दिसत असेल तुम्हाला पाण्याची अशी वरती जाताना, उसको ही क्या बोलते हैं, वेपर्स, पाण्याची वाफ. ओके. वॉटर वेपर्स, उसको ही क्या बोलते हैं, वॉटर वेपर्स. त्यालाच काय बोलतात, वॉटर वेपर्स. द बॉइलिंग वॉटर इन द एक्सपेरिमेंट टर्न इन टू वेपर. बघा इथे काय सांगितलं तुम्हाला, तर जेव्हा तुम्ही ते एक्सपेरिमेंट मध्ये उकळताय पाणी, तर त्याचं काय होतंय, पाण्याची वाफ होते. काय होते? पाण्याची वाफ होते. दॅट इज वाय द वॉटर इन द बीकर वॉज रिड्यूस. उसकी वजह से क्या हुआ, उस जो बीकर में जो पानी था वो क्या हो गया था, कम हो गया, क्योंकि उसकी क्या हो रही थी, वाफ बन के ऊपर जाके वाटर वेपर बन रहे थे उसके. एज अ स्टीम कूल्स इट टर्न्स इनटू द वाटर. अब देखिए फिर से, जो हमारे जो वॉटर वेपर्स है, ओके, स्टीम, वाफ, ती वरती जाऊन परत काय होते, ती थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर परत तिचं काय होतं, वाफेचे थंड झालं की त्याचं परत पाणी होतं. काय होतं? पाणी होतं. द प्लेट होल्ड इन द स्टीम वॉज कूल. तर जे तुम्हाला प्लेटला जे पाण्याचे ड्रॉप दिसलेत ना, ला जमा झालेले, तर ते काय असतात, थंड, जी वाफ थंड झालेली असते ना, त्याचे ते पाणी होतं. म्हणून ते तुम्हाला काय होतंय, तिथे पाण्याचे थेंब दिसत आहेत. सो स्टीम दॅट कलेक्टेड ऑन इट्स अंडर साइड कूल डाऊन अँड ड्रॉपलेट ऑफ वॉटर वेअर फॉर्म. मग ती वाफ काय होते, तुम्ही जी झाकण ठेवतात भांड्यावर, तर वाफ ती अडवली जाते, आणि ती वाफ काय लागते, त्या प्लेटला लागते. मग ती प्लेट मग थोड्या वेळ थंड झाली, तर थोड्या वेळ थंड झाली प्लेट, तर त्याचे काय होतात, मग तिथे पाण्याचे ड्रॉपलेट तयार होतात. काय तयार होतात? पाण्याचे थेंब तयार होतात. ओके. कळालं सगळ्यांना? सबको समझ में आया तीनों का आंसर? सगळ्यांना कळालं का तिघांचा आंसर? पानी कमी का झालं, उस बीकर में का पानी कम क्यों हुआ, वो जो ड्रॉपलेट है वो कहाँ से आ गए? समझ में आया? सगळ्यांना कळालं? कोणाला काही डाऊट? ओके. मग त्याच्यावरून तुम्हाला कळालं असेल ना आता, की वॉटरचे कुठले कुठले स्टेट्स असतात, कुठल्या कुठल्या रूपात पाणी दिसतंय आपल्याला. तर इथे बघा न्यू टर्म दिलेला है आपल्याला, यहाँ पे न्यू टर्म दिए, न्यू वर्ड्स दिए. स्टेट. स्टेट क्या होता है? स्टेट काय आहे? द फॉर्म इन विच सबस्टन्स मे बी फाउंड. जर काय स्टेट म्हणजे काय, अवस्था, म्हणजे अवस्था म्हणजे एखादा पदार्थ तुम्हाला कुठल्या रूपामध्ये भेटतो, सापडतो, त्याला काय बोलतात, त्याचं ते रूप, त्याला म्हणतात स्टेट. आपको एक जो चीज होती है, मीन्स जैसे चॉकलेट, चॉकलेट जैसे मेल्ट होके बाद आप लोगों को लिक्विड कैसे दिखता है, ऐसे लिक्विड जैसे पानी जैसा दिखता है ना, और जब मेल्ट होता है वो कैसे दिखता है, एकदम हार्ड होता है ना. तो जो चीजें होती है उसका जो रूप ये होते स्टेट, कौन से स्टेट में, उसको क्या बोलते हैं, स्टेट. वॉटर वेपर. आता वॉटर वेपर म्हणजे काय, द फॉर्म इन विच वॉटर इज हेल्ड इन द एअर. हवेमध्ये पाण्याची वाफ होते, त्याला काय बोलतात, वॉटर वेपर बोलतात. हवेमध्ये पाण्याची वाफ असते, त्याला काय बोलतात, वॉटर वेपर बोलतात. ओके.
न्यू टर्म. द वॉटर इज यूज एव्हरी डे इज इट्स लिक्विड स्टेट. तर आपण रोज ते पाणी जे यूज करतो ते आपण लिक्विड स्टेट मध्ये यूज करतो. जे आप लोग जो पानी आप रोज यूज कर रहे हो पीने के लिए, नहाने के लिए, कुछ भी करने के लिए, वो कौन से स्टेट में है? लिक्विड स्टेट. कौन से स्टेट में? लिक्विड, पाण्याच्या स्टेट मध्ये, लिक्विड स्टेट मध्ये. द्रव्य, क्या बोलतात? द्रव्य. आइस इज अ सॉलिड स्टेट. जो आइस होता है वो कौन सा स्टेट होता है? सॉलिड स्टेट. कुठलं स्टेट असतं? आईसचं, बर्फाचं स्थायू रूप. अँड वेपर ऑफ द इट स्टेट ऑफ ए वॉटर इन विच इट इज गॅस. आणि जे वॉटर वेपर इज द गॅशियस स्टेट ऑफ वॉटर. आणि जे पाण्याची वाफ होते त्याला कुठली स्टेट बोलतात? गॅशियस स्टेट. कुठली? जो पानी की वाफ हो रही है उसको क्या बोलते हैं? गैसियस स्टेट. कुठला स्टेट होता? गैसियस, वायु रूप. ओके. तो देखिए द 3 स्टेट्स ऑफ वाटर, कौन से 3 स्टेट्स है आप लोगों को ध्यान रखना है? सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट एंड गॅशियस स्टेट. स्थायू रूप, द्रव रूप आणि वायु रूप. आणि त्याचे एग्जाम्पल पण दिले त्यांनी खाली, उसके एग्जाम्पल भी दिए. सॉलिड स्टेट में क्या कैसे होता है? पानी, बर्फ, आइस होता है. लिक्विड स्टेट में हमारा नॉर्मल पानी होता है. और गैसियस स्टेट में क्या होता है? उसका जो वॉटर वेपर, उबालते समय जो वाफ निकलते ना उसको बोलते हैं गॅशियस स्टेट. जेव्हा तुम्ही उकळता पाणी त्याची वाफ निघते तर त्याला काय बोलतात? गॅशियस स्टेट. ओके. सगळ्यांना कळालं 3 स्टेट्स ऑफ लिक्विड? कुठले कुठले 3 स्टेट्स आहेत? कळालं का सगळ्यांना? ओके. चला नेक्स्ट बघूया आता आपण. ट्राय दिस. फिर से ऍक्टिव्हिटी आहे यहाँ पे. परत इथे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. हॅव अ सम फन. ओके. त्याचा इथे थोडं गमतीशीर इथे हे ऍक्टिव्हिटी. तर बघूया. टेक अ ग्लास, वाइप इट ड्राय इनसाइड अँड आउटसाइड विथ अ क्लीन पीस ऑफ क्लोथ. तर काय सांगितलं तुम्हाला? एक काचेचा ग्लास घ्यायला सांगितलं. त्याला स्वच्छ फडक्याने आतून पण पुसून घ्यायचंय आणि बाहेरून पण एकदम कोरडा करून घ्यायचंय. म्हणजे ओला नाही, एकदम पुसून सुक्का घ्यायचंय. प्लेस 5 or 6 आईस क्यूब्स इन द ग्लास. आणि त्याच्यामध्ये काय करायचंय? बर्फाचे 5-6 काय करायचे? क्यूब्स टाकायचे, तुकडे टाकायचे. ओके. तो क्या करना है? यहाँ पे आप लोगों को एक ग्लास लेना है, उसको अच्छे से एक क्लोथ से, कपड़े से अच्छी तरह से क्लीन करके लेना है. ओके. मीन्स उसमें पानी नहीं रहना चाहिए, थोड़ा भी पानी नहीं रहना चाहिए, ऐसा उसको साफ करके लेना है. ओके. और उसमें बाद में क्या डालना है? आइस क्यूब्स डालने हैं, बर्फ के गोले डालने हैं. व्हाट डू यू सी? आपको क्या दिखाई दिया? काय तुम्हाला आढळून आलं? इट इज no surprise if glass become wet on the inside, but you see that the outside of the glass has also become moist. Isn't that strange? तर काय झालं बघा. आता तुम्हाला माहिती आहे बर्फ तुम्ही ठेवलाय बाहेर तर त्या बर्फाचं पाणी होणार, तर ग्लासाच्या आतमध्ये पाणी तर होणार ते तुम्हाला माहित होतं. पण ग्लासाच्या बाहेर सुद्धा काय दिसलंय? थोडी ओलसर दिसलंय. जो ग्लास आहे त्याच्या बाहेर सुद्धा आपल्याला थोडे थोडे ड्रॉपलेट पाणी असं जमा झालेलं दिसले. तर हे गंमत आहे की नाही? आहे ना. तुम्ही एखादा जेव्हा तुमची फ्रीज मधली बॉटल तुम्ही बाहेर काढून ठेवलं थोड्या वेळ, ओके, त्याच्या बॉटलीच्या बाहेर सुद्धा थोडस पाणी जमा झालेलं दिसतं ना तुम्हाला? दिसतं ना? तो देखिए यहाँ पे क्या बोला है. आप लोगों को पता है कि ग्लास में आप लोगों ने बर्फ के गोले रखे, वो पिघल जाएंगे, उसका पानी हो जाएगा. पर इधर क्या दिखाई दिया? जो ग्लास है उसके बाहर भी हम लोगों को थोड़ा पानी जमा हुआ हुआ दिखाई दिया. तो ऐसा क्यों हुआ? तो इसका आंसर देखते हैं हम लोग. तो व्हाट डज दिस टेल अस? यावरून आपल्याला काय समजतंय? क्या कंक्लूजन मिलता है इसके ऊपर से? द एअर अराउंड द ग्लास कंटेन्स द वॉटर वेपर. तर जे आपलं ग्लास आहे त्याच्या साईडला, आपला ग्लास आपण जिथे ठेवलेला त्याच्या आजूबाजूला काय होतं? हवेत वॉटर वेपर्स होते. काय होते? वॉटर वेपर्स.
When we put ice cubes in the glass becomes cold. जेव्हा आपण बर्फाचे तुकडे ग्लासमध्ये टाकले तर तो ग्लास काय झाला एकदम थंड झाला. That makes the air around the glass cold too. मग त्याच्यामुळे काय झालं, त्या बर्फामुळे जी आजूबाजूची जी जागा होती, जो परिसर होता तो सुद्धा थंड झाला. काय झाला, थंड झाला. The water vapors in the air also cool and form very tiny droplets of water. They make the glass moist. मग काय झालं, त्या वॉटर वेपरनी पाण्याचे काय झाले, बारीक बारीक थेंब तयार झाले. ओके, आणि मग नंतर तो बाहेरून काय झाला, ग्लास काय झाला, ओला झाला. कळतंय सगळ्यांना काय झालं? समझा आप लोगों को क्या हुआ? एक ग्लास लिया था, उसमें बर्फ के गोले डाले थे उन लोगों ने. ओके, तो आप लोगों को पता है उसके जो बर्फ के गोले वो पानी पिघल जाएंगे. जो उसके बाहर का साइड है ग्लास का, वो भी क्या हुआ था, उसके ऊपर भी पानी जमा हुआ था. तो ऐसे क्यों हुआ था? तो देखिए यहाँ पे क्या बोला, जब आप लोगों ने बर्फ के गोले ग्लास में डाले तो तब उसका वो जो ग्लास था वो क्या हो गया था, ठंडा हो गया था. ओके, कूल हो गया था, ठंडा हो गया था. और उसके जो साइड की जो हवा थी, जहाँ पे ग्लास रखा था उसके साइड की जो हवा थी वो भी क्या हो गई थी, ठंडी हो गई थी. क्या हो गई थी, ठंडी हो गई थी. इसलिए उसका क्या हो गया बाद में, वो वाटर वेपर्स से ठंडी हो रही थी ना. तो आप लोगों को पता है, हाँ, आपके आजू बाजू में थोड़ी हीट होती है ना. तो उस जो ठंडे ग्लास ने, ठंडे बर्फ ने उस बाहर की हवा को क्या कर दिया, ठंडा कर दिया. क्या कर दिया, ठंडा कर दिया. उसकी वजह से उसके जो ड्रॉपलेट्स है वो उस ग्लास पे जमा हो गए. ओके, और इसलिए जो ग्लास था वो बाहर से भी क्या हो गया, गीला हो गया. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का, कसा ग्लासचं पाणी बाहेर हे होतंय, बाहेरून सुद्धा ओला राहतो. ओके, नेक्स्ट देखते. ट्राई दिस. फिर से एक्टिविटी है यहाँ पे. देखिए, एक्टिविटी करके ही हम लोगों को सब चीजें क्या होती है, ध्यान में आती है. तर तुम्ही जेव्हा करून बघता ऍक्टिव्हिटी, जेव्हा तुम्ही करून एखादी गोष्ट तुम्ही करून बघितल्याशिवाय तुम्हाला त्याचं परफेक्ट नॉलेज येणार नाही. त्याच्यामुळे इथे ऍक्टिव्हिटी भरपूर दिली. सायन्स मध्ये खूप ऍक्टिव्हिटी केल्यानंतरच आपल्याला त्याचं एकदम परफेक्ट काय त्याचं सोल्युशन आहे, काय त्याचं रिझन आहे ते कळतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप सारे ऍक्टिव्हिटीज दिले. ट्राय दिस शुड ओनली बी डन अंडर अडल्ट सुपरविजन. ओके, तर हे सुद्धा ऍक्टिव्हिटी तुम्हाला जरा मोठ्यांच्या सोबत करायचंय, क्योंकि यहाँ पे भी गैस का यूज किया है. इथे सुद्धा गॅसचा यूज केलाय. When chapatis have been made and the griddle is very hot, sprinkle a few drops of water on it. What do you see? तर बघा काय सांगितलंय, जेव्हा तुमच्या चपात्या करून झाल्या, ओके, आणि तुम्ही जर गरम तव्यावर काय केलं, पाण्याचे थेंब टाकले. ओके, पाण्याचे थेंब शिंपडले, तर तुम्हाला काय दिसणार, आप लोग चपाती बनाते हो, चपाती बनाकर हो गई आप लोगों की, आपका जो बर्तन होता है चपाती बनाने का, ओके, उस पर वो बहुत गर्म होता है, तो उस पर आप लोगों ने पानी छिड़का. ओके, स्प्रिंग किया पानी. ओके, तो क्या होता है, क्या दिखाई देगा आप लोगों को, काय दिसेल तुम्हाला? The drops sprinkle on the griddle become round like beads and disappear even as you watch. तर काय होणार, ते तव्यावर शिंपडलेले पाण्याचे थेंब कसे असतात, गोल असतात. ते काय होतात, बघता बघता काय होतात, नाहीसे होऊन जातात. जोपर्यंत म्हणजे तुम्ही बघेपर्यंत ते काय होतात, गायब होऊन जातात. ओके, तो व्हाट डज दिस टेल अस, तो उसकी वजह से हम लोगों को क्या समजता है, काय समजतं आपल्याला याच्यावरून? द ग्रिडल इज व्हेरी हॉट. जो तवा असतो तो खूप गरम असतो. द हीट फ्रॉम द ग्रिडल चेंजेस द वॉटर इनटू वॉटर वेपर ऑल ऍट वन्स. तर त्या गरम तव्यामुळे काय होतं, पटकन
जे आपण पाणी टाकतो गॅसवर म्हणजे ते शिंपडतो, त्या पाण्याचं काय होतं, त्याचं लगेच वाफ होते, काय होते, वाफ होते. ओके, तो देखिए यहाँ इससे आप लोगों को क्या समझ में आता है, जो ग्रिडल होता है वो क्या होता है, बहुत गर्म होता है, और उस पर हम लोग जब पानी छिड़कते, तो छिड़कने के बाद कैसे वो दिखते, हो पानी के ड्रॉपलेट्स एक गोल दिखते हैं, और पर उसका क्या होता है, जल्दी से क्या हो जाए, बाफ हो जाती है, वॉटर वेपर में वो टर्न हो जाता है. ओके, कळालं सगळ्यांना ही सुद्धा ऍक्टिव्हिटी. सगळ्यांना कळालं का? ओके, चला नेक्स्ट बघूयात आपण. यूज युअर ब्रेन पॉवर. इथे काय दिलंय बघा क्वेश्चन. वाय डू वेट क्लोथ ऑन द क्लोथ लाईन बिकम ड्राय आफ्टर सम टाइम. जेव्हा तुम्ही कपडे धुता आणि ते एकदम उन्हामध्ये वाळत घातले, तर ते पटापट कसे सुकतात? उन्हामध्ये तुम्ही वाळत घालतात तर पटापट का सुकतात? आप लोग जब आपके जो गीले कपड़े होते, आप लोग धूप में उसको डालते सुखाने के लिए. ओके, तो कैसे सूख जाते, कसे सुकतात ते कोण सांगणार मला? चला आन्सर. चला आता तुम्हाला एवढ्या ऍक्टिव्हिटी सांगितल्या, मला आन्सर सांगा. चला कोण सांगणार, ज्याला आन्सर येतं त्यांच्या चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. कसे सूखतात ते, कैसे सूखते हो? आप लोग डालते हो, आप लोग बोलते धूप निकली है, चलिए जल्दी से हम लोग कपड़े डाल देते और हमारे कपड़े सूख जाएंगे. तर ऐसा क्यों हम लोग बोलते? उन जो धूप होते उसमें ही क्यों सूख जाएंगे कपडे? उन्हामध्येच का सुकतील? कोण सांगणार मला? चला गार्गी सांग बाळा. हवेमुळं. हवेमुळे नाही, उन्हा उन्हामध्ये कसे का सुकतील? उन्हात टाकतो ना आपण. कोण सांगणार मला अजून? आताच मी शिकवलं, एवढ्या वेळ आपण बघितलं ना. ओके, आर्या सांग. सूर्यप्रकाशामुळं. हा, पण ते सूर्यप्रकाशामुळे काय होईल? त्या त्या कपड्यातल्या पाण्याचं काय होणार आहे? सुकून जाणार. हा, पण त्याचं वाफ होईल ना, वॉटर वेपर्स होतील ना. यस. हाँ, ओके, तो माइक ऑफ करा. तो देखिए यहाँ पे जो हमारे हम लोग धूप में पानी कपडे डालते, ओले गीले कपडे आपण सुकत घालतो, तर ते काय करतात, त्याच्यामध्ये पाणी असतं खूप. आपण जे ओले कपडे असतात त्याच्यामध्ये काय असतं, पाणी असतं. तर तुम्हाला मी आतापर्यंत तेच शिकवलं. जर तुम्हाला पाण्याचं, जर तुम्ही त्याला हीट केलं, उष्णता दिली पाण्याला, तर काय होतं, त्याचं वॉटर वेपर होतं ना, वाफ होते ना पाण्याची. तसंच उन्हामध्ये, आता उन्हामध्ये तुम्हाला माहिती सूर्याची उष्णता किती गरम होतं, किती हे असतं, गरम असतं. तर जसं तुम्ही कपडे टाकले उन्हात, तर काय होतं, उन्हाच्या उष्णतेमुळे त्या पाण्याची काय होते, वाफ होते. जे पाणी असतं त्याचं वॉटर वेपर मध्ये काय होतं, कन्वर्ट होतं. त्याच्यामुळे ते पाणी सगळं निघून जातं आणि कपडे आपल्याला सुकलेले भेटतात. कळालं सगळ्यांना? सब लोगों को समझ में आया? जो गीले कपड़े होते हैं उसमें का जो पानी होता है वो जो सन का हीट होता है उसकी वजह से क्या होता है, वो वाटर वेपर में कन्वर्ट हो जाता है, और उसकी वजह से हम लोगों को सूखे हुए कपड़े मिल जाते, पानी सब निकल जाता है धूप की वजह से, हीट होके. ओके, कळालं सगळ्यांना? चला नेक्स्ट बघूया. ट्राय दिस. परत एक ऍक्टिव्हिटी आहे. टेक अ वॉटर इन अ ग्लास. एक काचेच्या ग्लासामध्ये काय घ्या, पाणी घ्या. ऍड अ पिंच ऑफ सॉल्ट टू द वॉटर
अँड स्टीर इट विथ अ स्पून. तर तुम्हाला काय सांगितलं, एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्यायला सांगितलं, त्याच्यात जरा मीठ टाकायला सांगितलं चिमूटभर, आणि ते नंतर काय करायचं सॉरी, ते नंतर काय करायचं, चमच्याने त्याला ढवळायचंय. काय करायचं, चमच्याने त्याला फिरवायचंय, म्हणजे त्याच्यात ते विरघळेल. व्हॉट डू यू सी, तुम्हाला काय दिसून येईल? यहाँ पे क्या बोला है, एक कांच का ग्लास लेना है, उसमें पानी लेना है और उसमें नमक ऐड करना है और बाद में उसको स्टीर करना है कंटिन्युअसली. ओके, तो उसके बाद आप लोगों को क्या दिखाई देगा, काय दिसणार तुम्हाला? पाण्यात जर तुम्ही मीठ टाकलं आणि ते तुम्ही फिरवत राहिले तर तुम्हाला काय दिसणार? यू डोंट यू डू नॉट सी द सॉल्ट इन वॉटर एनी मोर. तुम्हाला पाण्यामध्ये मीठ दिसणारच नाही ना. दिसेल का मीठ? नाही दिसणार. विथ अ स्पून प्लेस अ ड्रॉप ऑफ वॉटर ऑन युअर टंग, यू फाइंड दॅट इट टेस्ट सॉल्टी. पण तुम्ही जर त्या पाण्याचं टेस्ट घेतली, त्या पाण्याची टेस्ट घेतली, तर तुम्हाला ते पाणी कसं लागेल? खारट लागेल. कसं लागेल? खारट. पर आप लोगों ने उस पानी की टेस्ट ली, उस पानी को, उसका एक सिरप आपने सिप पिया, तो आप लोगों को उस पानी की टेस्ट कैसी लगेगी? सॉल्टी लगेगी. लगेगी ना? तो व्हॉट डज दिस टेल अस, तर आपल्याला काय समजतं याच्यावरून? द वॉटर वॉज सॉल्टी. इट मीन्स दॅट द सॉल्ट इज स्टील देअर इन द वॉटर दो वी कॅनॉट सी इट. इन अदर वर्ड, सॉल्ट हॅज अ डिझॉल्व इन अ वॉटर. तर बघा काय समजलं आपल्याला? चव खारट लागली याचा अर्थ मीठ दिसत नसले तरी पाण्यामध्येच आहे. काय झालं? ते पाणी होतं, आपल्याला काय लागलं? खारट लागलं. पण आपल्याला ते मीठ काही दिसलं नाही पाण्यामध्ये, पण काय, ते मीठ पाण्यामध्येच होतं. म्हणजेच मीठ काय होतं? पाण्यामध्ये विरघळतं. ओके, तो सॉल्ट हैज डिजॉल्व इन अ वाटर. जो सॉल्ट होता है वो वॉटर में क्या होता है? डिजॉल्व होता है. सम सबस्टन्सेस डिजॉल्व इन वॉटर. मग सॉल्ट सारखे अजून काही काही सबस्टन्सेस आहेत, ते पाण्यामध्ये काय होतात? डिझॉल्व होतात, विरघळतात. ओके, तो सेव्हरल सबस्टन्सेस डिझॉल्व इन वॉटर, नेम सम ऑफ देम. चला आता मला सांगा, कुठले कुठले पदार्थ ते पाण्यामध्ये विरघळतात, डिझॉल्व होतात? चलिए, ऐसे कौन से सब्सटेंसेस सॉल्ट में, उन्होंने हम लोगों को सॉल्ट के बारे में बताया, वो डिजोल्व होता है। उसकी वह तरह उसके जैसा कौन से सब्सटेंस है जो वॉटर में डिझॉल्व होते, पाण्यामध्ये विरघळतात? ओके, स्पर्श सांग. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. शुगर. वेरी गुड, शुगर. तो देखिए, स्पर्श ने आप लोगों को बताया. साखर, साखर सुद्धा पाण्यामध्ये विरघळते ना. शुगर, पता है ना आप लोगों को, ये भी पानी में क्या होता है? डिझॉल्व होता है. अजून काय माहिती आहेत का तुम्हाला? तन्वी सांग, अजून कुठला पदार्थ माहितीये? आता साखर झाली, मीठ झालं, अजून कुठलं? आईस. आईस. ओके, तर आईसच वॉटर होतं बाळा, आईसच वॉटर होतं. आपल्याला सबस्टन्स पाहिजे, म्हणजे एखादा पदार्थ, म्हणजे असं शुगर येते ते कसं पाण्यामध्ये डिझॉल्व होत आहे तसं. खडी साखर सुद्धा माहितीये तुम्हाला, पाण्यामध्ये डिझॉल्व होते, होते ना, विरघळते. ओके, तर हे सगळे सबस्टन्सेस तुम्हाला शोधायचे. तुमचं आता हे होमवर्क मध्ये ऍक्टिव्हिटी आहे. ओके, तर तुम्हाला मला सांगायचे कुठले कुठले जे सबस्टन्स आहेत ते पाण्यामध्ये विरघळतात, डिझॉल्व होतात, ते तुम्ही शोधून मला सांगायचे नेक्स्ट क्लासमध्ये. ओके, कळालं सगळ्यांना? चला नेक्स्ट जाऊया. डू यू नो, आप लोगों को पता है क्या, वॉटर हॅज टू बी फ्रोझन टू मेक आईस. तर आपल्याला बर्फ बनवायचा असतो, तर आपण काय करतो? बर्फ पाण्याला काय करतो? फ्रीज मध्ये ठेवतो ना. कशासाठी? फ्रीज करायला. फ्रीज म्हणजे काय? गोठवायला. काय करायला? गोठवायला. मेनी पीपल हॅव अ रेफ्रिजरेटर इन विच आईस कॅन बी मेड. तर खूप लोकांकडे काय असतं? फ्रीज आहे. आता आपल्याकडे सगळ्यांकडे फ्रीज आहे, त्याच्यामध्येच काय होतं? बर्फ तयार होतो.
इन फॅक्टरीज आईस इज मेड इन अ लार्ज क्वांटिटी. पण जेव्हा कारखान्यामध्ये काय होतं, मोठ्या प्रमाणात बर्फ तयार होतो. आईस कॅन्डी और आईस फ्रूट इज मेड बाय फ्रीजिंग वॉटर टू विच शुगर, फ्रूट ज्यूस अँड कलर हॅव बीन ऍडेड. तर बघा, जे आईस फ्रूट असतं ते कसं बनवतात, ते पाण्यामध्ये काय काय टाकतात, साखर टाकतात, फळांचा रस टाकतात आणि रंग टाकतात फळांचा, आणि ते काय करतात, फ्रीज करतात फ्रीज मध्ये ठेवून. आणि मग त्याचं काय होतं, आपल्याला काय मिळतं, आईस फ्रूट मिळतं. कळालं सगळ्यांना? सबको समझ में आया? जो हमारा वाटर होता है, आप लोगों को फ्रीज करना, आइस चाहिए होता है, बर्फ चाहिए होता है, तो आप लोग क्या करते हैं, फ्रीज में रखते हैं, किसके लिए, फ्रीज होने के लिए। ओके। तो बहुत लोगों के घर में क्या है, फ्रिज है, उसमें से आप लोगों को बर्फ मिल जाता है। पर इन फैक्ट्री में जो बहुत बड़े क्वांटिटी में क्या होते हैं, क्वांटिटी में क्या बनाए जाते हैं, बर्फ बनाए जाते हैं। तो आप लोगों को जो आइस फ्रूट पता होगा, वो कैसे बनता है, पानी में क्या करते हैं, वो लोग शुगर डालते हैं, बाद में वो जो फ्रूट का जूस होते हैं, फ्रूट की टेस्ट आने के लिए फ्रूट का जूस भी डालते हैं और कलर डालते हैं उसके, और उसको क्या करते हैं, बाद में फ्रिज में रख देते हैं फ्रीज होने के लिए। तो उसका हम लोगों को क्या मिलता है, आइस फ्रूट मिलता है। ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? ओके, तर इथेच लेसन कंप्लीट झालेलं आहे. इथे एक येलो कलरचा चार्ट आहे, ते आपण बघूया. व्हॉट वी हॅव लर्न, आपण काय शिकलो त्याचा आता आपण परत एकदा रिवाइज करूया. तो हम लोगों ने क्या क्या पढ़ा, वॉटर हैज नो कलर, स्मेल और टेस्ट, वॉटर इज ट्रान्सपरंट. काय सांगितलं मी, पाण्याला रंग, वास, चव नसते, आणि पाणी कसं असतं, ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक असतं. वॉटर टेक्स द शेप ऑफ ऑल ऑफ द कंटेनर इन विच इट इज केप्ट. आणि ज्या भांड्यामध्ये तुम्ही पाण्याला टाकणार, त्या भांड्याचा आकार कोण घेतं, पाणी घेतं. ओके। जिस बर्तन में आप पानी डालोगे, उस बर्तन का शेप किसे आता है, पानी को आता है. वॉटर स्प्रेड्स ऑन अ फ्लॅट सरफेस, इट फ्लोज डाऊन अ स्लोप. तर जेव्हा तुमच्या फरशीवर पाणी सांडतं, सपाट फ्लॅट फरशीवर, एकदम सपाट फरशीवर, तर तेव्हा ते काय होतं, इकडे तिकडे फ्लो होतं, पसरतं. पण जेव्हा तुमच्या उतारावरून, डोंगरावरून जेव्हा ते पाणी डोंगरावर पाणी टाकलं, तर ते काय होतं, उताराच्या दिशेने, खालच्या दिशेने वाहत येतं. वाटर इज फाउंड इन द थ्री स्टेट. देखिए, जो वॉटर होते वो थ्री स्टेट में होते, कोणते कोणते, सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस. कुठल्या कुठल्या स्टेट मध्ये असतं, सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस, स्थायूरूप, द्रवरूप आणि वायुरूप. सेव्हरल सबस्टन्सेस डिझॉल्व इन वॉटर, आणि असे काही पदार्थ असतात ते पाण्यामध्ये काय होतात, विरघळतात, डिझॉल्व होतात म्हणजे विरघळतात. ओके, कळालं सगळ्यांना आपण काय काय शिकलो या लेसन मधून? कोणाला काही डाऊट आहे, चॅट बॉक्स मध्ये सांगा. लेसन कंप्लीट झालेला आहे. कोणाला काही डाऊट आहे का? ओके, चला आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया. तुम्हाला होमवर्क मध्ये याचे क्वेश्चन आन्सर्स करायचे आहेत. ओके, व्हॉट्स द सोल्युशन? ड्यू टू कोल्ड द कोकोनट ऑइल इन द बॉटल हॅज अ फ्रोझन, वी हॅव टू प्युअर इट आउट. तर काय करायचंय, थंडीमध्ये बघा, तुमची जी खोबरेल तेलाची बाटली वगैरे असेल, ते तुम्ही केसाला लावता, ते कधी कधी फ्रीज होतं ना, त्याच्यातनं तेलच बाहेर येत नाही. येतं का बाहेर कधी कधी थंडीमध्ये? बघा, खूप थंडीमध्ये नाही येत. तर काय होतं, ते थंडीमुळे काय झालेलं असतं, गोठलेलं असतं, फ्रीज झालेलं असतं. काय झालेलं असतं, फ्रीज झालेलं असतं. मग आता त्याला पातळ करायचं, तर तुम्ही काय करता, अशा वेळेस तुम्ही काय करता, तुमच्या बाटलीतलं जेव्हा ते तेल फ्रीज झालेलं असतं थंडीमध्ये, तर तुम्ही काय करता, त्याला पातळ कसं करता, गरम याच्यामध्ये ठेवता ना तुम्ही, एखादं गरम पाणी वगैरे तुम्ही उकळलं असेल आंघोळीसाठी, तर त्या पाण्यामध्ये तुम्ही काय करता, ती बॉटल ठेवून देता थोड्या वेळ. त्याच्यानंतर काय होतं, गरमीमुळे, त्या हीटमुळे काय होतं, ते फ्रीज झालेलं तेल काय होतं, लिक्विड मध्ये होतं. होतं ना? होतं ना लिक्विड मध्ये?
सगळ्यांना कळलं ना आन्सर? तर तुम्हाला ते आन्सर लिहायचंय. काय करायचंय? तुम्हाला ते आन्सर लिहायचंय. तुम्ही काय करणार असं तुम्हाला विचारलंय. ओके, थिंक अँड टेल. ड्युरिंग द रेनी सीझन व्हाय डू क्रिस्प बिस्किट बिकम सॉफ्ट? पावसाळ्यात बिस्किटे का सॉफ्ट होतात ते तुम्हाला सांगायचंय. हे सगळे क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला मला सांगायचे. वाय डज वॉटर बिकम कलर वेन क्रिस्टल्स ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट आर ऍडेड टू द इट? जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये पोटॅशियम परमॅंगनेटचे काय टाकता? खडे टाकता, तर तेव्हा ते पाण्याला कलर का येतो? कारण ते जे खडे असतील त्या पाण्यामध्ये काय होत असतील? डिझॉल्व्ह होत असतील ना, विरघळत असतील, त्याच्यामुळे त्याला काय येत असेल? कलर येत असेल पाण्याला. ओके, वेन वी ऍड अ जॅगरी टू वॉटर अँड स्टीर इट वाय डज द वॉटर टेस्ट स्वीट? तर जेव्हा तुम्ही गुळ पाण्यामध्ये टाकलं, चमच्याने फिरवलं त्याला, तर ते पाणी गोड का लागतं? कारण गुळ काय झाला असेल? त्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झाला असेल. ओके, द माउंटन पीक्स इन द हिमालय आर ऑलवेज कव्हर्ड विथ स्नो अँड द आईस. व्हॉट कुड बी द रिझन फॉर दॅट? म्हणजे हिमालय पर्वत आहे, त्या शिखरांवर सतत बर्फ साठलेला असतो, त्याचं कारण काय असेल? काय असेल तिथं? तिथं हीट कमी असेल ना, आणि आली तरी हीट त्याचं वॉटर वेपर होऊन परत त्याचं काय होत असेल? वॉटर मध्ये कन्वर्ट होत असतील. ओके, कळालं सगळ्यांना? हे सगळे क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला फाइंड आउट करायचे, म्हणजे तुम्हाला याच्यावरून आम्हाला समजेल की तुम्हाला किती लेसन कळालंय. ओके, त्याच्यानंतर फाइंड आउट why does the hot tea in the thermos flask remain hot for a long time? थर्मस मध्ये तुम्ही चहा ठेवता, तर का ठेवता? गरम राहण्यासाठी. मग का त्याच्यामध्ये थंड होत नाही तो थर्मस मध्ये चहा? त्याचा आन्सर तुम्ही लिहायचा. ओके, कॅरी आउट दिस एक्सपेरिमेंट अँड राईट अबाउट इट. तुम्हाला हा एक्सपेरिमेंट करायचंय आणि काय करायचंय त्याच्याबद्दल काय तुम्हाला समजलं ते लिहायचंय. नेम ऑफ द एक्सपेरिमेंट काय दिलंय बघा? टू सी इफ द रांगोली डिझॉल्व इन वॉटर. तुम्हाला बघायचंय की ती रांगोळी असते आपली ती पाण्यामध्ये विरघळते की नाही विरघळत. डिस्क्रिप्शन, टू आय टूक हाफ ऑफ अ ग्लास ऑफ. काय करणार तुम्ही याच्यासाठी? एका ग्लासमध्ये तुम्ही काय घेणार? पाणी घेणार. पाणी घेतल्यानंतर ऍडेड अ पिंच ऑफ रंगोली टू इट. तुम्ही त्याच्यामध्ये काय टाकणार? थोडीशी रांगोळी टाकणार. आय स्टीर इट विथ अ स्पून. तुम्ही त्याच्याने काय करणार? स्पूनने त्याला स्टीर करणार, ढवळणार. व्हॉट डिड आय सी? तुम्हाला काय दिसलं? द पार्टिकल्स ऑफ रंगोली वेअर सीन इन द वॉटर ॲज बिफोर. तुम्हाला काय? जे पार्टिकल्स होते पाण्यामध्ये, वेअर सीन, तुम्हाला ते कसे जसेच्या तसेच दिसले, ते पाण्यामध्ये काय झाले नाही? डिझॉल्व्ह झाले नाही. तर व्हॉट डज इट मीन्स? रंगोली डू नॉट डिझॉल्व्ह इन द वॉटर. जी रंगोली होती ती पाण्यामध्ये काय झाली नाही? डिझॉल्व्ह झालेली नाही, विरघळली नाही. ओके, कळालं सगळ्यांना? तुम्ही घरी करून सुद्धा बघू शकता. ओके, आणि नंतर जे ट्रू फॉल्स आहे, फिलिंग द ब्लँक्स आहे, आणि सेव्ह आहे, ते सगळे इझी आहे, ते तुम्हाला घरी होमवर्क मध्ये करायचे. ओके, कळालं सगळ्यांना? होमवर्क कळाला आजचा सगळ्यांना? जे क्वेश्चन आन्सर्स आहेत धड्याखालचे सगळे तुम्हाला लिहायचे आहेत, ए पासून जी पर्यंत. आणि लर्न सुद्धा करायचे क्वेश्चनचे आंसर. आप लोगों को ये सब क्वेश्चन आंसर लिख के लर्न भी करना है. ओके, कळाला? कोणाला काही डाऊट आहे का सांगा आता? लेसन मध्ये सगळ्यांना समजला लेसन? ओके, नेक्स्ट क्लास मध्ये आपण नेक्स्ट लेसन स्टार्ट करूया, आवर नीड फॉर एअर. आतापर्यंत आपण सगळं वॉटर बद्दल बघितलं, जे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. आता नेक्स्ट काय बघणार आहोत आपण? नेक्स्ट क्लासमध्ये एअर. एअर सुद्धा आपल्याला, हवा सुद्धा खूप महत्वाची आहे, इम्पॉर्टंट आहे, तर त्याच्याबद्दल या लेसन मध्ये, नेक्स्ट लेसन मध्ये आपण बघणार आहोत. ओके,
तर आपण आता इथेच थांबूया. हा लेसन सुद्धा कम्प्लीट झालेला आहे. तुम्हाला मी होमवर्क सुद्धा सांगितलंय. ओके, तर इथेच आपण थांबूया. क्लासची वेळ सुद्धा होत आलेली आहे. आणि सगळ्यांनी होमवर्क करायचं आहे. लास्ट टाइमचा होमवर्क मी दिलेला नाहीये, ते दोन्ही मी आता एकत्रच देते आणि तुम्हाला होमवर्क ते कंप्लीट करायचं. ओके, लास्ट टाइम मैंने होमवर्क नहीं दिया था क्योंकि आप लोगों की टेस्ट चालू थी, आप लोगों को उसका प्रिपरेशन करना था, इसलिए मैंने होमवर्क नहीं दिया था. पर इस बार ये जो दिया है होमवर्क वो आप लोगों को कंप्लीट करना है. ओके, कळालं सगळ्यांना? सबको समझ में आया? ओके, चला बाय एव्हरीवन. क्लास लेफ्ट करू शकता. चला सगळ्यांनी क्लास लेफ्ट करा. कोणी क्लासमध्ये राहायचं नाहीये. Bye, teacher. बाय.